तर राज्याभिषेकला इथे 6000 लोकांची उपस्थिती होती. हा दरबार पूर्ण पॅक होता. पैठणी कापड, सागवानी छत, मखमली गोंडे, दिव्याने पूर्ण सजवलं जायचं. मी 400 वर्षापूर्वी या ठिकाणी माईक सिस्टीम साऊंड प्रकार होता बघा. बरोबर. ह्या नगरखान्यापासून तर मोठ्या सिंहासनापर्यंत 200-2.25 फुटापेक्षा जास्त अंतर आहे. आता आपल्याला जर 50 माणसासमोर बोलायचं आपल्याला माईक घ्यावं लागतं. बरोबर. तर पूर्वी इथे माईक सिस्टम होती. जरी महाराजातून जरी हळू आवाजामध्ये बोलले सिंहासनामधून, करेक्ट, त्या चारी कोपऱ्यामध्ये आवाज जायचा आणि त्या चारी कोपऱ्यामधल्या कुठच्याही 6000 पैकी व्यक्तीने कोणी बोललं तर ते महाराजांपर्यंत स्पष्ट काय जायचं. ती सिस्टीम आजही आहे. त्याला वातावरण शांत लागतं. टिचकी जरी वाजवली आवाज तिथे जायचा, तिथला आवाज इथे यायचा. Oh, so there's a bit of science involved here. The thing is, Shivaji Maharaj used to sit there, right? But for a person who's sitting here to listen to what Shivaji Maharaj has said, it's kind of difficult. But that in those days it was possible because they had some kind of mechanism by which they used to, basically what we learn in physics, like sound waves and also. That's what they used to do. So a person sitting here, would even be able to listen to Shivaji Maharaj, clapping his hand or his fingers or whatever. So that's the kind of thing which is interesting to note. My voice is also echoing here. हा गेट आहे ना पाठीमागे, याला नगरखाना म्हणतात. नगरखाना उंची 52 फुटाची आहे. पाठीमागे कुठे? उंची 52 फुटाची याची. वरती नगारे वाजवले का किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे, जिथे 500 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. तर याच्यावरती नगारे वाजवलं का तो दरवाजा पूर्वी बंद केला जायचा. त्याला नगरखाना म्हणतात. अच्छा. आणि आपण जो पाहिला हा गेटच्या आतमध्ये, पण मला समजलं नाही नगरखाना म्हणजे. नगारा वाजवायची, नगारे वाजवले, ड्रम. द ड्रम. दिस इज वेयर द ड्रम यूज्ड टू बी बीटन. मेन गेट वरती वाजवायचे. वरती ऑन द टॉप दे यूज्ड टू प्ले द ड्रम्स and because of that दरवाजा बंद केला जायचा. मेन गेट महादरवाजा. This is like the closing alarm to address the people at the main gate to close the gate, the Mahadarwaja as it's known. Okay. इथे पूर्वीचं दगडाचं भांड आहे पाण्याचं. वॉटर टँक. This is a small water tank. हे कोणासाठी होतं? हे जर घोडे वगैरे आले नाही. for horses. This is for the horses, small water tank for the horses. So you can imagine, like, still it is there. So basically the contents of this fort, it was basically carved out of stone. So and there are lot of remnants of lead also. So because of that the fort is still standing in spite of being so many years old. It's almost like I think 400 years old. To build it at such a height is a very architectural marvel kind of thing. पडकं इमारती बघ दिसते दगडाचं बांधकाम टोकावरती. ते दारू कोठार आहे. इंग्रजांच्या 2 अधिकाऱ्यांनी, कर्नल पॉर्थर, मेजर हॉल, या 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818 खालती एक डोंगर आहे, पोटल्याचा डोंगर म्हणतात. पोटल्याचा डोंगर. अच्छा. तर त्याच्यावरती तोफा चढवल्या आणि ते दारू कोठार उद्ध्वस्त केलं. तर गडावर 350 बिल्डिंग्स होते लाकडीचं. तर त्याच्यावरती दारू पूर्ण ब्लास्ट झाल्यामुळे पूर्ण 11 दिवस केला झालं होतं. 11 दिवस लाकडी बांधकाम पूर्ण जळून गेले. त्याला दारू कोठार म्हणतात ते बघा. ओके. दारू कोठार स्टोअर करायचे. एक्सप्लोसिव्स or the gunpowder. शिवाजी महाराज gunpowder वापरायचे म्हणजे ते तोफेमध्ये टाकायला. तोफा. बरोबर. In the cannons which used to be used, the powder that to ignite the cannonball, so that the cannonball is propelled out of the thing, that used to be stored here, the highly inflammable substance. And the British basically they shot it down, and because of that there was a massive fire. 1880. In 1880 there was a massive fire, and because of that 350 काय घर होती, बिल्डिंग्स. 350 that is 350 buildings kind of things, constructions were there, and wooden construction, and it all got destroyed. So I'm trying to cover up as much as I can because the battery on my camera is about to die. तर हे ड्रेनेज सिस्टम आपण जे सिंहासन दरबार पाहिलं ना, तिथून पावसाचं पाणी इथून बाहेर यायचं. म्हणजे 400 वर्षापूर्वीची संकल्पना आहे. सिंहासन दरबारामधलं पाणी इथून बाहेर यायचं ड्रेनेज लाईन. ही मूर्ती आहे ना, मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे 2 शिल्पकारांनी घडवलेले आहेत. 1974 मध्ये स्थापना केलेली आहे. 2012 मध्ये बसेल बघा. आणि ते 1974 मध्ये स्थापना केली आहे इंदिरा गांधींची असते. In 1974 this statue was made by this Sahasrabuddhe and गणेश पाटकर. ओके. आणि हा जो मोकळा परिसर आहे, पण 1974 मध्ये इंग्रज होते. इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. मी इंग्रज ऐकलं. इंदिरा गांधी established this. So you can see this here. मतलब she was present when the statue was placed here on this special occasion as a chief guest. फ्रंट साइड आहे. This is the front side of the fort. आणि हा जो मोकळा परिसर आहे मैदान, या मैदानाला होळीचा माल म्हणतात. होळी जशी कोकणामध्ये बघा होळीचा सण साजरा करत पेटवली जाते होळी मार्च महिन्यामध्ये,
तर पहिल्या होलीचा मान म्हणजे पहिली होली इथे पेटवली जायची रायगडावरती, आणि इथे पेटवली की इतर किल्ल्यातून गावातून दुसऱ्या किल्ल्यातून पेटवली जायची. म्हणजे राजधानी असल्यामुळे पहिला मान इथे दिला जायचा. आणि पूर्वी जो कोणी जलत्या होलीतून शिवाजी महाराजांनी टाकलेला नारळ, जो कोणी हाताने काढलेले बहादूर सेवक सरदार, त्याला महाराज पूर्वी 1.25 किलो सोन्याचा कडा आणि एक घोडा इथे बक्षीस म्हणजे गिफ्ट दिले जायचे. 1.25 किलो गोल्डन, 1.25 किलो. 1.25 किलो गोल्ड आणि कडा आपण ते ब्रेसलेट कडा, एक 1.25 किलो सोन्याचा कडा. ते आगेतून काय काढलं तर नारळ काढला तर नारळ. आणि ते होळी कुठून ते कुठपर्यंत इथे पेटवली जायची, जागेवर पेटवली जायची. And in those days, right, Shivaji Maharaj used to give the person 1.25 kilo gold, like a bracelet or something, and if the person takes out the coconut from the lit up holy, so and also a horse gift as a gift. समोरची मोठी इमारत ही मार्केट आहे पूर्वीचं. 800 फूट लांबी आणि 40 फूट रुंदी आहे. दोन्ही साईडने 22-22 44 दुकान आहे. 22-22 44 दुकान आहे. 22-22 44 44 दुकान आहे. आणि हाईट आता मार्केटची रचना म्हणजे कशी आहे, आगे दुकान आणि पिछे मकान, म्हणजे जे व्यापारी लोकांची राहण्याची व्यवस्था आतमध्ये केली होती बघा. Okay. Now this is the shopping. You can say it's a shopping arcade, and there were 20 to 22 shops, 22 here, 22 there. So and the total of 44. And there was a housing complex also behind each of the house, so that the people who used to sell stuff, they also used to stay. पाठीमागे मोठी इमारत, त्याला हत्तीखाना म्हणतात. एलिफंट. आपण तुम्ही आता मोठी इमारत नगरखाना पाहिला बघा, तो बाहेरच्या बाजूला महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांनी 2 मोठे हत्ती, बलाढ्य हत्ती गडावरती राज्याभिषेकाला आणली होती. तर तुम्ही राज्याभिषेक छायाचित्र पोस्टर पाहिला असाल, त्याच्यामध्ये व्यक्ती महाराजांवर व्हाईट कलरची कॅप करून मुजरा करत आहेत बघा. त्याचं नाव आहे इंग्रज वकील, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन. तर तो पायी आला होता राज्याभिषेकाला, आणि आपल्या महाराजांचा राज्याभिषेक कशा प्रकारे झालं तर इंग्रजांनी त्याच्या डेअरीमध्ये लिहून ठेवलं, म्हणजे त्यांनी नोंद करून ठेवली होती. राज्याभिषेकाचं वर्णन त्यांनी लिहून ठेवलं होतं. आणि जेव्हा तो त्या गेट समोर जाता का त्याला 2 हत्ती पाहायला मिळतात, बलाढ्य हत्ती. तो इंग्रज विचार करू लागतो, आज मी 2 पायाचा माणूस पायी येतात, म्हणजे एवढी दमछाक झाली, मी एवढा दमलो, तर या राजाने 4 पायाचे एवढे मोठे बलाढ्य हत्ती गडावर कसे आणले असते. तर ते त्यांची दूरदृष्टी महाराजांची, त्यांनी लहान पिल्ला असतानाच पालखीमध्ये किल्ल्यावरती आणलं होतं. त्यांचं पालन पोषण त्यांनी इथे केलं. Actually, when Shivaji Maharaj was small, he brought two elephants which were relatively babies at that time. So Henry Oxyton, he had come here for the Rajya Abhishek, and he had enumerated all the in detail how and all how everything was there. So he was really foxed, because how come 2 huge elephants were there for the Rajya Abhishek at such a height. But then he came to know that Shivaji Maharaj had brought the elephants when they were babies. See, this is like an important thing. The thing is that nowadays what you see outside shops, the stairs are relatively outside the shop and on the road, so there is no place to walk sometimes. So in those days Shivaji Maharaj basically actually त्यांनीच सांगितलं असेल ना की असं करा, बरोबर. So you can see the stairs are inside the shop, they are not outside on the road, because the road is meant for people to walk. So you can see that kind of planning at such a height. Even at such a height, the kind of planning that was done here. Imagine the roads of Mumbai if people like Shivaji Maharaj were around, and it would be such a different story. Now all we see is like encroachment. But this is the way to do things. So as you can see, basically if you want to shop here, they used to come on the horse, and you can shop whatever you want. आगे दुकान पीछे मकान. Few days ago there was a festival here. It was known as Raigad Mahotsav. I couldn't come for the festival, but at that time this area was, I think it was completely decorated, right? Exactly the way it was during the time of Shivaji Maharaj, excluding this destruction here, but otherwise everything was there. Even horses were घोडे पण होते. घोडे आलेले तेव्हा. Okay. So 6 horses were also brought here for the Raigad Mahotsav, to give that extra feel to the festival, and lots of programs were also hosted. I'm sorry if I'm out of breath here, because it's too much to walk. So it's good that I got this guy. तुमचं नाव काय मला विसरलो मी. Dilip Aukirkar. Dilip Aukirkar is like such a nice guide here. He's giving me a lot of information, and that too very fast. Because if I had got someone old, I would have been like still there. He's like, come on, fast. So he's saving my time also, his time also. Okay, this is quite a view here. My goodness, they are selling stuff here also. Punishment point आहे. Oh God. ढकून दिलं जायचं गोंठ्यामध्ये भरून. हात बांधून गोंठ्यामध्ये भरायचं, ढकून दिलं जायचं. So this is the punishment point.
whatever prisoners who were sentenced for punishment or life sentences, they used to be thrown from here. So Hiroji Indulkar was the architect, and he was rewarded by Maharaj because none of the forts in of Shivaji Maharaj's fort will you ever see anyone's name, correct? Imprinted. But for Hiroji Indulkar, he made a special, kind of gesture. And he had specifically asked Hiroji to ask for any gold or any jewelry. But Hiroji Indulkar, he told that he wanted some, So he was like a true soldier and a servant of Shivaji Maharaj, and in a way he worked for Swarajya and for the purpose for which Shivaji Maharaj was fighting and struggling all his life. आता माहिती समजल्यानं आम्ही प्रत्येक ग्रुपला 4 शेर सांगतो. पहिला शेर असा आहे की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्रशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला. अंधार पडला पाहता दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राची जिजाऊंचा पुन्हा एकदा शिवबा पाहिजे. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, तीच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात, आणि या महाराष्ट्रात राहून शिवरायांना विसरेल त्याला खरोखरच हिजड्याची जात म्हणतात. अरे बाप, जबरदस्त शेर आहे. माहिती संपलेली आपले दर्शन घ्यायचं आणि इथून रिटर्न. Okay guys, so this is where my small kind of what do you call Dilip Aukirkar. This is नाही तुमचं नाव नाही विचारलं. This is where my small tour ends of Raigad. So I'll just visit a few places here and there, and but for now I think I have given you enough information, and thanks to this guy. His name is Dilip Aukirkar, again I'm telling you. I hope I have mentioned it before. Alright, so thanks. Thank you. Okay, you can go have your lunch now. Alright, जेवायला चालले होते ना? नाही, आता घरी चालले. घरी चालले? अच्छा. Okay guys, so I'll just visit a few places around this fort now, and after that I'll head home. So thank you. Bye bola. Bye.